हाय ऑल ऑफ यू. आज आपण पाहणार आहोत गुणाकार कसा करायचा. तर या ठिकाणी पहा, एक अंकाला गुणायचं आहे. तर पहा, 4चा पाढा 3पर्यंत बनायचा. 4 एके 4, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12. तर ह्याचं उत्तर काय येणार? 12. या ठिकाणी मी एकक दशक पण मांडून इथं तुम्हाला करून दाखवलेलं आहे. पहा, 12 मांडताना 2 येणार एकक घरात आणि 1 येणार दशक घरात. त्यानंतर पाहूया की 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणायची. तर पहा, 4 त्रिकम 12. तर काय होतं, 4 त्रिकम 12. इथं 2 मांडायचे, हातचा इथं द्यायचा. नंतर 4चा पाढा 1पर्यंत म्हणायचं. 4 एके 4 आणि ह्यामध्ये हे आलेल्या उत्तरात मिळवून घ्यायचे. 4 एके 4, 4 आले, 4मध्ये हा 1 मिळवायचा. 4 अधिक 1 5. तर याचे उत्तर काय येते? 52. आता इथंच पहा, म्हणजे कसं होणार आहे उत्तर? हे 2 एकक स्थानी आणि 5 दशक स्थानी. जेव्हा आपण 4 त्रिकम 12 म्हणतो, तो हातचा कुठं मांडायचा असतो बघा. 4 त्रिकम 12 म्हटलं की 2 इथं घ्यायचे एकक स्थानचा अंक, आणि जो 1 असतो किंवा जो दशक स्थानचा अंक असतो तो दशक स्थानच्या अंकाच्या वरती काय द्यायचा? हातचा द्यायचा. म्हणून इथं 4 त्रिकम 12 म्हणजे कसं, इथं 2 मांडले आणि हा 1 इथं मांडला. नंतर 4 एके 4 आणि 4मध्ये हे मिळवून घ्यायचे. झाले किती? 5. अशा प्रकारे गुणाकार करायचा असतो. आता 2 अंकीला 2 अंकी गुणणे पाहूया. तर इथं 11 गुणले 22 केलेले आहेत पहा. तर गुणून घेऊ. तर आता एकदा ह्या 2नं ह्या 1ला गुणायचं. इकडं उजवीकडून डावीकडे जायचं असते. नंतर ह्या 1ला 2नं गुणून घ्यायचं. नंतर परत ह्या 2नं ह्या 1ला गुणायचं आणि ह्या 2नं ह्या 1ला गुणायचं आणि त्यांची करायची असते बेरीज. चला तर मग, बेकी बे, बेकी बे. ह्या घराच्या खाली द्यायची फुली किंवा मांडायचा असा 0 कुठल्या? एकक स्थानच्या घराच्या खाली, आणि मग दशस्थानच्या अंकानं ह्या वरच्या संख्येला गुणायचं, ज्याला काय म्हणतो आपण? गुण्य. बेकी बे, बेकी बे. आता ह्या दोन्हींची काय करायची? बेरीज करायची, आणि जे येईल ते असते आपलं उत्तर. 2मध्ये 0 मिळवला 2, 2 अधिक 2 4, 202 म्हणजे 242 हे याचं उत्तर आहे. तर हे उत्तर आता मी इथे डायरेक्ट मांडून दाखवते पहा. तर इथं हे 2 येणार, इथं 4 येणार, आणि हे इथं शतक स्थानी किती येणार? 2 येणार. जर एकक दशक शतक घालून तुम्हाला गणित करा म्हटली सांगतात प्रायमरी लेवलला, तर ते हे असे आले उत्तर, मांडणी अशी आली पाहिजे. त्यानंतर पहा, आपण पाहूया 3 अंकीला 2 अंकीने गुणणे. आता मी इथं एकक दशक जिथं मांडलं तिथंच करून तुम्हाला दाखवते पहा. पहिल्यांदा ह्या 2ने ह्या 4ला गुणायचं, नंतर ह्या 3ला गुणायचं, नंतर ह्या 2ला गुणायचं. बेचोक 8, बेत्रिक 6, बेदुनी 4. आता ह्या 1नं 4ला गुणायचं, 1ला 3नं गुणायचं, 1नं 2ला गुणायचं. पहिल्यांदा एकक स्थानी आपण दशक स्थानच्या अंकानं गुणणार आहोत, म्हणून काय करायचं? ह्या एकक स्थानच्या अंकाच्या खाली मांडायचा 0 किंवा फुली, आणि मग गुणायला सुरुवात करायची. 1 गुणले 4 4, 1 गुणले 3 3, 1 गुणले 2 2. म्हणजे इथं आणखीन एक घर वाढणार, कुठलं? 1000. एकक दशक शतक 1000. तर पहा, हे घर वाढलं. उत्तर कसं येणार? ह्या दोन्हींची करायची आता बेरीज. 8मध्ये 0 मिळवला, 8 झाले. 6 आणि 4 10, 10शी 0 हातचा आला 1, हा 1 ह्याच्यात मिळवून घ्यायचा. 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, आणि हे 2शी 2 म्हणजे 2808 हे याचं उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण 1 अंकी, 2 अंकी आणि 3 अंकी गुणाकार शिकलो आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि काही समजले नसेल तर कमेंट करा. यापेक्षा सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.